जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण UGC नेट एक्झाम डिसेंबर 2025 रोजीच्या निकालाबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी UGC नेट एक्झाम 2025 चा निकाल हा जाहीर झालेला आहे. आपणास माहिती आहे की 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 अशा एकूण 6 दिवसाच्या कालावधीमध्ये UGC नेट एक्झाम डिसेंबर 2025 घेण्यात आली. ही परीक्षा एकूण 85 विषयात कम्प्युटर टेस्ट, ज्याला आपण म्हणूया कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBTच्या माध्यमातून घेण्यात आलेली होती. ही परीक्षा एकूण 11 शिफ्टमध्ये आणि 663 परीक्षा केंद्रांवरती आणि 283 सिटी म्हणजे शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. तर यामध्ये जवळजवळ 9,93,702 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. तर त्यापैकी जवळजवळ 7,35,614 जे काही विद्यार्थी होते ते परीक्षेला अपिअर झालेले होते. तर या परीक्षेमध्ये टोटल 3 प्रकार असतात. यामध्ये एक प्रकार आहे JRF, दुसरा प्रकार आहे असिस्टंट प्रोफेसर आणि तिसरा आहे PhD ॲडमिशन ओनली. ओके. तर यामध्ये जे विद्यार्थी JRF असिस्टंट प्रोफेसर क्वालिफाय झालेले आहे असे जवळजवळ 5,108 विद्यार्थी आहे. जे विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर आणि PhD साठी ॲडमिशनला एलिजिबल आहे असे जवळजवळ 54,713 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे. तर जे विद्यार्थी फक्त PhDच्या ॲडमिशनसाठी क्वालिफाय झालेले आहे असे विद्यार्थ्यांची संख्या ही जवळजवळ 1,17,058 इतकी आहे. तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो, UGC नेट एक्झाम ही देशातली टॉप 10 एक्झाम मधली ही एक्झाम मानली जाते. याच्या माध्यमातून जे विद्यार्थी UGC नेट एक्झाम क्वालिफाय होता तर हे विद्यार्थी पूर्ण भारतभरातील कोणत्याही विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयांमध्ये ते शिकवण्याचं कामकाज करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बहुतेक विद्यार्थ्यांना निकाल हे कळलेला असेल आणि निकालामध्ये आपण क्वालिफाय झालो का नाही त्याची माहिती पण तुम्हाला कळली असेल. तर JRF क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला कॅटेगरीनुसार आणि ओपन कॅटेगरीचा जर का विचार केला तर किमान 210 ते 240 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला पडले पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही कॅटेगरीचे स्टुडंट्स असाल तर ॲटलिस्ट तुम्हाला 210, 212 याच्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही JRF क्वालिफाय होताल. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 240 पेक्षा जास्त मार्क्स असतील तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज सरासरी धरून चला की 200 मार्कांपेक्षा किंवा 220 मार्कांपेक्षा जास्त जर का तुम्हाला विषयांमध्ये मार्क असतील तर तुम्ही JRF क्वालिफाय होताल. जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी जर का तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्या मार्कांची जी काही ॲव्हरेज आहे ती 180 ते 190 पेक्षा जास्त असायला हवी. आणि जर PhDला फक्त जर का तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही जर का UGC नेट एक्झाम देत असेल तर तुम्हाला किमान 160 पेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे. म्हणजे धरून चला की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणताही पेपर द्या तर तुम्हाला कॅटेगरी वाईज जर का तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं असेल तर धरून चला की 160-170 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही PhD ॲडमिशनसाठी क्वालिफाय होताल. 180-190 पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर होऊ शकता. आणि जर का JRF मिळवायचे असेल तर तुम्हाला 210 किंवा 220 ते 240 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला पडले पाहिजे. कॅटेगरीनुसार हा रेशो वेगवेगळा आहे. आता जर का काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले, ते क्वालिफाय झाले नाही, त्यांचा पहिलाच प्रयत्न असतील तर घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या जूनमध्ये पुन्हा UGC नेट एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर पुणे विद्यापीठाअंतर्गत त्याला महाराष्ट्र सेट एक्झाम की त्याला आपण सेट एक्झाम असे देखील म्हणूया, राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ज्याला आपण सेट परीक्षा म्हणतो, आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा ज्याला नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट असं आपण ज्याला म्हणतो. तर या दोन्हीही परीक्षा तुमच्या जून महिन्यामध्ये होणार आहे. त्यामुळे आज तुमचा फेब्रुवारी महिना आहे. तुम्हाला अभ्यासाच्या तयारीसाठी किमान 4 ते 5 महिन्याचा अवधी तुमच्यापर्यंत आहे. तर या 4 ते 5 महिन्याचं मायक्रो लेवलपर्यंत प्लॅनिंग करा. यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम सिलेबस डाउनलोड करा. सिलेबसमधले जे काही कंटेंट आहे ते कंटेंट नीट काळजीपूर्वक वाचा. त्याच्या काही शॉर्ट नोट्स असतील, काही महत्त्वाच्या बाबी असतील तर त्या काय करा, हायलाइट्स करा. तुमच्याकडे कुठेतरी वैयक्तिक नोट्स त्याच्या तयार करून घ्या.
ही पहिली महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे. सगळ्यात प्रथम तुम्ही टार्गेट ठेवा की दिवसभरातील किमान 4 तास तरी, म्हणजे जरी तुम्ही टीचिंग फील्डमध्ये असाल किंवा नसताल सुद्धा, काही जण विद्यार्थी पण असतात, सो किमान दिवसातले 4 तास तरी तुम्ही पेपर नंबर 1ला 2 तास, पेपर नंबर 2ला तुम्ही 2-2 तास असे मिळून तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल तुम्ही ठेवलं पाहिजे. ही तुमची पहिली महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे. दुसरं महत्त्वाचं काय करू शकता तुम्ही, आत्ताची जी परीक्षा झाली ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स पडले, तर तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करा, फायनल आन्सर की डाउनलोड करा. तुम्ही ॲक्च्युली कुठे चुकला आहात त्याची शहानिशा करा, तुमचं स्वतःचं ॲनालिसिस करा. या माध्यमातून तुम्हाला कळून येईल की तुम्हाला परीक्षेत कुठे मार्क कमी पडलेले आहे. नंतर प्रिव्हियस इयरच्या ॲटलिस्ट 10 ते 15 वर्षाचे जे काही क्वेश्चन पेपर आहे नेटवर किंवा बुक्स मधून तुम्हाला ती माहिती भेटेल. 2004 सालापासून तर आत्ताच्या 2025 सालापर्यंतच्या जे काही विविध क्वेश्चन पेपर आहे त्या तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, अभ्यास करा, रीड करा, काळजीपूर्वक त्याचा ॲनालिसिस करा, समजून घेण्याचा त्या प्रयत्न करा. ही दुसरी महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे. तिसरी महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही ॲटलिस्ट काय करा, जे काही प्रत्येक विषय आहे पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2, तर या विषयांचे तुम्ही काय करा, डेली 50 MCQ रीड करा. ओके, समजून घ्या, सॉल्व करा, व्यवस्थितरित्या ॲनालिसिस करून ते काळजीपूर्वक पद्धतीने वाचा. यामध्ये पेपर नंबर 1चे 50 MCQ आणि पेपर नंबर 2चे 50 MCQ असे किमान रोजचे जर का 100 MCQ तुम्ही कंटिन्यू जर का पुढच्या 4 ते 5 महिने रीड करत गेला तर मला नाही वाटत की तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकेल. कारण कन्सिस्टन्सी ही जर का नसेल तर त्यामुळे तुमचं अपयश येऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीचे बुक्स खरेदी करा, ज्यामध्ये आर्यंत पब्लिकेशन, उपकार पब्लिकेशन आहे. जर तुम्ही सेटचा अभ्यास करत असेल तर विद्याभारतीचे काही चांगले पद्धतीचे पब्लिकेशन्स आहे. पेपर नंबर 1 साठी तर खूप सारं मटेरियल तुम्हाला अमेझॉनवरती भेटू शकतं किंवा बुक स्टॉलमध्ये जर का गेलात तरी भेटेल. मी म्हणेल की तुम्ही ॲटलिस्ट 1000 ते 2000 रुपयाचे काय करा, बुक्स खरेदी करा. वैयक्तिक बुक्स तुमच्याकडे असतील तर त्याचा जास्त बेनिफिट तुम्हाला होईल. आणि कंटिन्यू अभ्यास करा. आपण एकमेकांबरोबर चर्चा करत असताना जर का तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत चर्चा केली तर निश्चित ती यशस्वी होईल. नाहक जर का तुम्ही एकमेकांबरोबर काही वेगळ्या टॉपिक्सवर जर का चर्चा करत असेल तर ते अत्यंत चुकीचं असणार आहे. जे काही तुम्ही अभ्यास केलं, वाचन केलं असेल त्याची रिव्हिजन करा, काही मॉक टेस्ट सॉल्व करा. पॉसिबल झाल्यास तर ऑनलाईन काही क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता. पण कसं आहे की ते मार्गदर्शन करण्याचं काम करतील. अल्टिमेटली फायनल तयारी, प्रिपरेशन हे तुम्हाला स्वतःला करायचं आहे. त्याकरता सराव हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी मॉक टेस्ट द्या. नाही एकदा जमलं तर महिन्याभरातून किमान 2 किंवा 3 वेळेस तुम्ही मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. पण मी म्हणेल की 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही काय करा, तुमचं मायक्रो ॲनालिसिस करा, टाइम टेबल बनवा, तुम्हाला किती मार्क्स पडले पाहिजे हे काळजीपूर्वक तुम्ही जाणून घ्या आणि त्याच पद्धतीने अभ्यासाची तुमची तयारी ठेवा. एक ध्येय ठेवा निश्चित की UGC एक्झाम एवढ्या मार्काने तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. कारण येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 वर्षाच्या कालावधीनंतर तुम्हाला जर का टीचिंग फील्डमध्ये राहायचं असेल तर कंपल्सरी तुमच्याकडे सेट, नेट किंवा PhD या पद्धतीचं क्वालिफिकेशन तुमचं असणं गरजेचं आहे. तुम्हाला या संदर्भात जर का अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला निश्चित मेसेज करू शकता. माझा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चॅट बॉक्समध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही मला संपर्क साधू शकता. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या तुम्हाला माहिती जर का पाहिजे नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. अधिक माहितीसाठी तुम्ही या इन्स्टा चॅनलला फॉलो करा, त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.